जलजीवन मिशनमधील गंभीर अनियमितता, आणखी 6 अधिकारी निलंबित. निकृष्ट कामे, आर्थिक तफावत व गंभीर त्रुटींवर कारवाई, दोषींवर कठोर कारवाईची मागणी. अहिल्यानगर जिल्ह्यात कोट्यवधी रुपये खर्च करूनही ग्रामीण भागातील नागरिकांना जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा योजनांमधून अपेक्षित पाणीपुरवठा झाला नसल्याच्या तक्रारीनंतर सुरू झालेल्या चौकशीत गंभीर अनियमितता उघडकीस आली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी केलेल्या तक्रारीनंतर शासनाने चौकशी सुरू केली होती. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत निकृष्ट दर्जाची कामे, गंभीर तांत्रिक त्रुटी आणि आर्थिक तफावत आढळून आल्याने पुढील निष्पक्ष चौकशीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 4 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं. यामध्ये कार्यकारी अभियंता, तत्कालीन कार्यकारी अभियंता, संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच नेवासा उपविभागाचे उपअभियंता यांचा समावेश होता. यानंतर जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत राबवण्यात आलेल्या जलजीवन मिशनच्या योजनांचीही तपासणी करण्यात आली. जिल्हा परिषदेकडून एकूण 830 योजना असून 7 सदस्यीय समितीने 10 तालुक्यातील 533 योजनांपैकी 16 योजनांची खर्चाच्या अनुषंगाने आणि 15 योजनांची गुणवत्तेच्या दृष्टीने तपासणी केली. या तपासणीत अनेक योजनांमध्ये गंभीर त्रुटी, निकृष्ट दर्जाची कामे तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक तफावत आढळून आली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव रंगा नाईक यांनी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता HB चव्हाण, तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंता SS गडधे, उपअभियंता PR संवंतस्कर, उपअभियंता RP पिसे, तत्कालीन शाखा अभियंता DV परदेशी आणि तत्कालीन उपअभियंता PB जायभाये यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना संभाजी दहातोंडे पाटील यांनी सांगितलं की शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला, मात्र नागरिकांना पाणीच मिळाले नाही. कामे निकृष्ट दर्जाची झाली असून खर्च आणि प्रत्यक्ष कामामध्ये मोठी तफावत आढळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून चौकशी सुरू ठेवली आहे. दहातोंडे पाटील यांनी या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून जलजीवन मिशनचे आर्थिक लाभ घेतलेल्या प्रत्येक अधिकारी व संबंधितांवर गुन्हे दाखल करून शासनाचे वाया गेलेले कोट्यवधी रुपये संबंधितांकडून वसूल करण्यात यावेत, अशीही मागणी केली आहे. महासत्ता न्यूज, संगमनेर.